तर बघा आपला सब्जेक्ट आहे फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22-212. त्यामधील आपण प्रॅक्टिकल नंबर 1 घेणार आहोत. ते आहे नो युअर लॅबोरेटरी. म्हणजे तुमच्या लॅबोरेटरीमधील सिम्बॉल, लॅबोरेटरीमधील मशिनरी, लॅबोरेटरीमध्ये कोणता सप्लाय तुम्हाला दाखवलेला आहे तो सर्व आता बघणार आहोत आपण. तर ही आहे आपली FEEची लॅब आहे. बघा आता प्रत्येक बोर्डवर आहे ना आपला 3 फेज सप्लाय घेतलेला आहे. 3 फेज 440 व्होल्ट. त्याचे कनेक्टर बघा RYBN. नंतर सिंगल फेज घेतलेला आहे 230 व्होल्ट AC सप्लाय. तसंच DC सप्लाय पण घेतलेला आहे 230 व्होल्ट DC सप्लाय. हे आपलं आहे 3 पॉइंट स्टार्टर. लॅबमधील एस मोटर बघा. ही आपल्या आहे स्क्वायरल गेज इंडक्शन मोटर. तिचा RPM, तिचं नेम प्लेटवर सर्व दिलेलं असतं. हा रेवोस्टॅट आहे. नंतर ही दुसरी जी मोटर आहे आपली ती DC मोटर आहे. DC मोटर. नंतर ही जी आपली ही लोड बँक आहे. हिला म्हणतात रजिस्टिव्ह लोड बँक. ही AC आणि DC साठी आपण वापरू शकतो. त्याच्यात हा जो स्विच दिलेला हा मेन स्विच आहे. हा चालू केल्यानंतर पुढील एक रेओस्टॅट लोड बँक म्हणून ॲड होतो. तर लॅबमधील या दुसऱ्या ज्या मोटर आहेत ही DC सिरीज मोटर आहे आपली. तर ही एक DC स्लिपिंग मोटर आहे आपली. स्लिपिंग मोटर AC. त्यानंतर आपल्याकडे आहे हायड्रो ट्रान्सफॉर्मर, 3 फेज हायड्रो ट्रान्सफॉर्मर. नंतर हा आहे रेक्टिफायर. AC टू DC. AC 3 फेज इनपुट आहे आणि DC सिंगल फेज आउटपुट आहे. हे आपल्याकडे असं डिजिटल मीटर आहे सर्व. हे बघा 1 नंबरचं मीटर आहे फ्रिक्वेन्सी मीटर. फ्रिक्वेन्सी आपली नेहमी 50 असते. त्याच्यापेक्षा कमी चालते पण जास्त चालत नाही. थोडंसं पॉईंटमध्ये फरक असतो तिचा. नंतर हे आहे व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटर 2 फेजचं व्होल्टेज घेतो आपण. 2 फेजमध्ये व्होल्टेज आहे 405. त्यानंतर हे सर्व मीटर आहेत आपले. व्होल्ट मीटर, ॲम्पियर मीटर. हे 3 फेज एनर्जी मीटर आहे. हे सिंगल फेज एनर्जी मीटर आहे आपलं. सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. हे आपली सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. त्यानंतर हा आपला DC अल्टरनेटरचा सेट आहे. DC अल्टरनेटर फिरवण्यासाठी DC मोटर आहे. DC मोटर आहे. हा AC अल्टरनेटर आहे आपला. लॅबमधील हे आपले प्रॅक्टिकल सेटअप आहेत.
तर आपला आता हा चार्ट दाखवलेला आहे लॅबमधील रूल्सचा. इन्स्ट्रक्शन ऑफ स्टुडंट, हे आपले युनिट्स दिलेले आहेत इलेक्ट्रिकलमधील. पहिले दाखवलेले ॲम्पियरचं दाखवलेले ए, दुसरं करंट, इलेक्ट्रिकल करंट तो आय म्हणून आपण दाखवलेला आहे. इलेक्ट्रिकल युनिट्स म्हणतो त्याला. दुसरे सिंगल लूप एलिमेंटरी अल्टरनेटर चार्ट बनवलेले आपण हे. जे आपल्या लॅबमध्ये दाखवलेले CRO, पॉवर सप्लाय, फंक्शन जनरेटर, हे 3 फेज ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. नंतर हा एक दुसरा चार्ट आहे आपला DC मोटर. DC मोटरच्या आतील जास्त पार्ट सर्व ते दाखवलेले तिथं. त्याची फ्रेम, रोटर, फॅन कव्हर, स्टेटर, इन्सुलेशन, त्याचा मधला शाफ्ट त्याला आपण आर्मेचर म्हणतो. नंतर हा दुसरा चार्ट दाखवलेला आहे, हा ट्रान्सफॉर्मरचा आहे. ट्रान्सफॉर्मर कसा बनवलेला असतो आपला ते प्लेटने तो दाखवलेला आहे. लॅबमधील सप्लायसाठी हा आपला DB बॉक्स वापरलेला आहे. हा AC DB आहे. नंतर हा DC DB 2. केबल्स आलेले आहे आपल्या प्रत्येक टेबलवरून एक केबल आलेले आहेत. नंतर हा मेन DB बॉक्स आहे आपला. तिन्ही लॅब मिळून आहे आपला. त्याला एक मेन स्विच दाखवलेला आहे MCCB, त्यानंतर MCB दिलेले आहेत. 3 पोलचे MCB वापरलेले आहेत तिन्ही लॅबसाठी 3. लॅबमध्ये सर्व डिजिटल मीटर वापरले जातं. करंट मीटर, व्होल्टमीटर. व्होल्टमीटरमध्ये 2 प्रकार आहेत, AC आणि DC. तसंच करंट मीटरमध्ये पण जसं प्रॅक्टिकल राहील आपलं तसं AC किंवा DC मीटर वापरणार आहोत आपण. तर हे DC मीटर आहे बघा, V आणि सेंटरला प्लेन लाईन दिलेली, हे DC व्होल्टमीटर आहे. तसं तुमचं हे AC व्होल्टमीटरमध्ये बघा सायकल कसं दाखवलेलं आहे, VRMS. नंतर हे आहे आपलं पॉवर फॅक्टर मीटर. तर हा आहे आपलं सिंगल फेज मोटरचा आहे ना जो बोर्ड आहे आपली, ही जी सिंगल फेज मोटर आहे इंडक्शन मोटर, त्याचा आपण कनेक्शन डायग्राम तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये बघा ही इथं जी M आणि M1 दाखवली ही मेन वाइंडिंग आहे. तर ही S आणि S1 दाखवलेली ही स्टार्टिंग वाइंडिंग इथे. हा इथं सेंट्रिफ्युगल स्विच जे दाखवलेला आहे. इथं हा कॅपॅसिटर आहे. जे मोटरच्या आतील सर्व कनेक्शन आपण बाहेर घेतलेले. 4 पोल MCB, 2 पोल MCB. हे आहे आपलं 3 पॉईंट स्टार्टर, हे DC साठी वापरतो आपण.
3 पॉईंट स्टार्टर. नंतर हे जे आहे हे आपलं AC मोटरसाठी स्टार्टर आहे, डिवॉल्ट स्टार्टर म्हणतात त्याला. हे आपलं पॉवर फॅक्टर मीटर. हे आपले पूर्ण लॅबमधील सर्व इन्स्ट्रुमेंट, सर्व लॅबमध्ये आपण जे वापरणार आहोत प्रॅक्टिकलसाठी, रेवोस्टॅट, स्विच, हा सॉकेट बोर्ड आहे आपला, स्विच बोर्ड म्हणतो आपण त्याला. हे आपण वेट देतो मोटरला, त्याच्यासाठी आपले हे लावलेले आहेत. किलोवॅटमध्ये आपण घेतो, किलोमध्ये टाईट केल्यानंतर प्रेशर असं येतो. तुमचं मीटर किलोमध्ये दाखवेल वेट. असे प्रत्येक मोटरला आपल्या सेटअपमध्ये दिलेले आहेत. फुली टाईट केल्यानंतर आपल्याला ते किती वेट घेते ते कळेल. त्याचा आपल्याला स्पीड मोजता येईल टॅकोमीटरने. हे आपलं 1st नंबरचं प्रॅक्टिकल राहील आता.